नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, सगळ्यांचं स्वागत आहे अड्डा 24/7 मराठीवरती. अड्डा 24/7 मराठीवरती येणाऱ्या तलाठीच्या परीक्षेसाठी आपण तयारी करतोय आणि नॉट ओन्ली तलाठी पण सर्वच प्रकारच्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांची तयारी चांगली झाली पाहिजे म्हणून आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून स्टेट बोर्ड हा जो पार्ट आहे कव्हर करतोय. तर स्टेट बोर्डामध्ये आपण दोन भाग जे आहे भूगोलाबद्दलचे बघितले होते आणि आजच्या पार्टमध्ये भूगोल, इतिहास, त्या व्यतिरिक्त विज्ञान या विषयांचं एक सार जो आहे ज्याच्या माध्यमातून कशा प्रकारचे प्रश्न बनू शकतात, प्रश्न परीक्षांमध्ये आलेले आहेत, TCS पॅटर्ननुसार कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर सगळ्यांचं स्वागत आहे अड्डा 24/7 मराठीवरती. आणि तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलशेप आयकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत जातील. सुरुवात आजच्या थॉटपासनं, जब तक किसी काम को किया नहीं जाता तब तक वह असंभव लगता है. नेल्सन मंडेला यांचं हे वाक्य दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठी क्रांती किंवा गांधीजींच्या विचारावरून दक्षिण आफ्रिकेमध्ये एक क्रांती घडून आणण्याचं कार्य नेल्सन मंडेला यांच्या माध्यमातून झालं होतं आणि त्यांचं हे वाक्य या कोटच्या माध्यमातून आपण सुरुवात करूयात. बिलकुल प्रत्येक कामाला जे सुरुवात करा, काम जे सुरू केल्यानंतर त्या कामाच्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी बरोबर मार्ग जे तुम्हाला मिळत राहतील, तुमचे प्रयत्न त्यासाठी गरजेचे आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ॲप अजूनपर्यंत जर डाउनलोड केलं नसेल तर पहिले ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोडिंगची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथनं तुम्ही ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. सगळा कंटेंट जो आहे तुम्हाला तिथे अवेलेबल आहे. 45D बॅच जी आहे ही आहे, पण सध्या तुम्हाला जे मिळणार आहे ते म्हणजे ही ब्रह्मास्त्र सिलेक्शन किट. अतिशय माफक दरामध्ये ही ब्रह्मास्त्र सिलेक्शन किट, ज्याच्यामुळे तुम्हाला ब्रह्मास्त्र बॅच, 45D MCQ प्लस कॉन्सेप्ट बॅच, नोट्स, त्यानंतर हँड रिटन नोट्स, ई बुक, टेस्ट सिरीज सगळं काही अतिशय माफक दरामध्ये. जर तुम्ही Y705 हा जर कोड वापरला तर Y705 कोडच्या माध्यमातून डिस्काउंटमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तयारी तुमची उत्तम होऊ शकते. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर जे आहे ला जॉईन करा. सगळं काही ई बुक वगैरे सगळं त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. चला प्रश्नांपासून आपण सुरुवात करूया. काल हा प्रश्न आपण होमवर्कमध्ये दिलेला होता. तर प्रश्न होता, महासागरातील जवळपास सर्वच सागरी प्रवाह रिकामी जागा वाऱ्यांच्या दिशेने वाहतात. महासागरातील प्रवाह ध्रुवीय वारे, ग्रहीय वारे, विषुववृत्तीय वारे की मोसमी वारे. प्रामुख्याने आपण बघितलं होतं जे सागरी प्रवाह आहेत, सागरी प्रवाह कशामुळे होतात तर जे वारे वाहतात हे वारे समुद्राच्या पातळीला स्पर्शून जातात आणि हे स्पर्शल्यामुळे पाण्याचा प्रवाह सुद्धा त्या दिशेने चालू होतो. सागरी प्रवाह जे आहेत दोन प्रकारचे, उष्ण आणि शीत सागरी प्रवाह. ध्रुवाकडून जर आपण बघितलं जे विषुववृत्ताकडे जातात ते शीत प्रकारचे वारे आणि जे वारे विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे जातात त्यांना उष्ण प्रकारचे वारे आपण म्हणतो. तर हे वारे प्रामुख्याने ग्रहीय वारे जे आहेत. ग्रहीय वारे म्हणजे आपण बघितलं होतं पृथ्वीचा जो भाग आहे या पृथ्वीच्या भागामध्ये कमी दाबाचा आणि जास्त दाबाचा पट्टा जिथे निर्माण होतो तर या पट्ट्यांमुळे वारे जे वाहतात आणि त्यांना आपण काय म्हणतो ग्रहीय वारे. वर्षभर हे वारे जे आहे हे वाहत असतात, वर्षभर वारे वाहतात आणि या वाऱ्यांना ग्रहीय वारे असं म्हटलं जातं. हा जो आहे जास्त दाबाचा पट्टा, इथे जे आहे कमी दाबाचा पट्टा, ध्रुवावरती जास्त दाबाचा पट्टा, या ठिकाणावरनं वारे जे आहे वाहताना आपल्याला दिसतात आणि हे वारे वर्षभर वाहतात. या वाऱ्यांना ग्रहीय वारे असं म्हणतात आणि महासागरातले सागरी प्रवाह जे आहेत या ग्रहीय वाऱ्यांच्या दिशेने वाहू लागतात. चला पुढचा प्रश्न आहे, हवा प्रसरण पावली की. मुख्यत्वे हवा प्रसरण का पावते तर हवेचं तापमान वाढतं. सूर्याची जी किरण आहे, सूर्यापासून येणारी जी ऊर्जा आहे या सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेला हवेची उष्णता वाढते आणि त्यामुळे काय होतं, हवा तापते आणि ही हवा तापल्यामुळे प्रसरण पावते. प्रसरण पावली एक्सपांड झाली की काय होणार आहे, घन होते, विरळ होते, नाहीशी होते की दमट होते. लॉजिकल प्रश्न आहे, हवा जेव्हा प्रसरण पावणार एका विशिष्ट कंटेनरमध्ये आणि हवा जी आहे तेव्हा प्रसरण पावली म्हणजे काय होईल,
ती जी आहे विरळ होणार, तिची घनता जी आहे काय होणार, कमी होणार. आणि त्या ठिकाणी काय होईल, कमी दाबाचा पट्टा. त्या ठिकाणी काय निर्माण होईल, कमी दाबाचा पट्टा. कुठल्याही वस्तूची घनता कमी होते केव्हा म्हणतो, जेव्हा एका व्हॉल्यूममध्ये जे आहे वस्तुमान जे आहे तसंच आहे आणि तिचं आकारमान किंवा आकारमान जेव्हा वाढतं तेव्हा ती प्रसरण पावते असं आपण म्हणतो. आणि प्रसरण पावल्यास ही काय होईल, ही काय होईल, विरळ होणार. हवा प्रसरण पावली की काय होते, विरळ होते. येस. नेक्स्ट क्वेश्चन, वाऱ्याचे दाबपट्टे जे आहेत त्याच्या संदर्भात आहे. वारे हवेच्या जास्त दाबाकडून आणखी जास्त हवेच्या दाबाकडे वाहतात, थंड हवेच्या दाबाकडे वाहतात, हवेच्या कमी दाबाकडे वाहतात, आहे तिथेच राहतात. काय असेल उत्तर? बघा, नेहमी जे आहे द्रव जे आहेत हे कुठे वाहतील, नेहमी जास्त दाबाकडनं कमी दाब ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी. आता हवा ज्यावेळी उष्ण होते ती प्रसरण पावते, विरळ होते. आणि विरळ झाल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी जो आहे कमी दाबाचा पट्टा जो आहे किंवा कमी दाब होतो. मग जिथे जास्त दाब आहे, जिथे जास्त प्रेशर आहे, फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर, म्हणजे काय होईल, हवेच्या कमी दाबाकडे वारे कुठे वाहतील, हवेच्या कमी दाबाकडे वाहतील. जिथे आहे तिथे राहणार नाही. हाय टू लो नेहमी जे प्रवाह कुठे असणार आहे, हाय टू लो असेल तर त्याच्यामध्ये कमी दाबाकडे जे आहे, कमी दाब जिथे असेल, ज्या ठिकाणी कमी दाब आहे त्या ठिकाणी वारे हवेच्या जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. आणखी जास्त दाबाकडे तर जाऊ शकणार नाही ना. जिथे दाब कमी आहे त्या ठिकाणी जे आहे हाय प्रेशर टू लो प्रेशर. ज्या ठिकाणी थंड हवा आहे, थंड हवा आहे त्या ठिकाणी दाब कसा आहे, जास्त आहे. थंड हवा आहे त्या ठिकाणी कसं असेल, दाब जास्त आहे. हां, समजा उष्ण म्हटलं असतं उष्ण हवेच्या दाबाकडे, तर ज्या ठिकाणी हवा उष्ण आहे, उष्णता ज्यावेळी वाढते त्यावेळी काय होईल, हवा वर जाईल आणि या ठिकाणी जे आहे कमी दाबाचा पट्टा तयार होईल आणि या ठिकाणी काय होईल, वारे वाहतील. ग्रहीय वारे किंवा इतर स्थानिक वारे जे आहेत, या स्थानिक वाऱ्यांची निर्मिती सुद्धा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे होतं. आता जे आपल्याकडे मॉन्सून येतं, मॉन्सून पण येण्यासाठी काय कारणीभूत आहे, तर भारतीय भूमीवरती झालेला कमी दाबाचा पट्टा किंवा तिबेटच्या पठारावरती निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि जेट प्रवाह, त्याच्यामुळे पर्जन्य जे आपल्याला दिसून येतं. चलो नेक्स्ट, उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे पृथ्वीच्या परिवलनामुळे दक्षिणेकडे वळतात, पूर्वेकडे वळतात, पश्चिमेकडे वळतात की उत्तरेकडे वळतात? बिलकुल आपण हा कन्सेप्ट जो आहे तो घेतलेला आहे, बिलकुल क्लिअर असा कन्सेप्ट हा आपण केलेला होता. बघा, विषुववृत्त जर आपण बघितलं, या विषुववृत्तातील कमी दाबाचा पट्टा आणि अक्षवृत्तीय जो जास्त दाबाचा पट्टा आहे, साधारणपणे हा 35 अंश ते 25 अंशाच्या दरम्यान असलेला जास्त दाबाचा पट्टा, याला मध्य अक्षवृत्तीय जास्त दाब पट्टा म्हणतात. या पट्ट्यामध्ये वारे जे आहेत हे काय होतात, असे वाहतात. परंतु पृथ्वीचं जे परिवलन होत आहे, पृथ्वी जे स्वतःभोवती फिरते, ही स्वतःभोवती फिरत असल्यामुळे हे वारे काय होतात, पश्चिमेकडे वळतात. हे वारे पश्चिमेकडे वळतात. अशा प्रकारे जे वळतात म्हणजे हे वारे जे आहेत यांना पूर्वीय वारे पश्चिम दिशेकडे वळतात पृथ्वीच्या परिवलनामुळे. काय म्हटलंय, विषुववृत्ताकडे येणारे पृथ्वीच्या परिवलनामुळे. तसं बघता वारे जे आहेत हे उत्तर गोलार्धामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे येत आहेत, मध्य अक्षवृत्तीय दाबपट्ट्याकडनं अक्षवृत्तीय कमी दाब पट्टा जो आहे या पट्ट्याकडे येताना उत्तर गोलार्धामध्ये दक्षिणेकडे येत आहेत. पण अशा प्रकारे येताना पृथ्वी जी आहे ही स्वतःभोवती फिरत असल्यामुळे हे वारे जे आहेत पश्चिमेकडे वळतात. करेक्ट आन्सर काय येईल, पश्चिमेकडे वळतात. कुठे वळतात, पश्चिमेकडे वळतात. पूर्वेकडून येणारे वारे असल्यामुळे, पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे जात असल्यामुळे यांना पूर्वीय वारे, दुसरं नाव यांचं
व्यापारी वारे, यांना काय म्हटलं जातं? व्यापारी वारे. नॉर्थ ईस्टलियर्स, नॉर्थ ईस्टलियर्स त्यांना म्हटलं जातं. का म्हटलं जातं? कारण की हे पूर्वेकडे वळतात, यांनाच व्यापारी वारेणारे. तर हे जे वारे आहेत 35° ते 55° दरम्यान, म्हणजे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाब पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाब पट्ट्याकडे जाणारे वारे जे आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वळतात. जो कर्वेचर आहे पृथ्वीचा त्याच्यामुळे काय होतात? हे वारे पश्चिमेकडे वळतात, यांना पूर्वेकडे वळतात, त्यांना पश्चिमी वारे म्हणतात. जे वारे ध्रुवाकडनं उपध्रुवीय कमी दाब पट्ट्याकडे येतात त्यांना ध्रुवीय वारे, त्यांना काय म्हटलं जातं? ध्रुवीय वारे. गॉट इट? बघा, सगळं जे आहे आपण बघितलेलं आहे. याच्या पूर्वी पण सगळं स्टेट बोर्डामधनं जो आहे पार्ट आपण कव्हर करतोय. बरेच प्रश्न जे आहे फिजिकल जॉग्राफी म्हणा, महाराष्ट्र म्हणा, भारत म्हणा, सगळ्यांबद्दल प्रश्न जे आहे हे याच्यामध्ये बनतात. थोडं पॉसिबिलिटी आहे की बाहेर जाण्याचं काम आहे, त्याच्यामुळे क्लास जो आहे तो करून घेतोय तुमच्यासाठी. येस, कर्कवृत्त व मकरवृत्तादरम्यानच्या 25° ते 35° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो. त्याला काय म्हटलं जातं? अश्व अक्षांश, विषुवृत्तीय शांतपट्टा, ध्रुवीय शीतपट्टा, कर्कवृत्तीय पट्टा. पत्ता ते पट्टा हवंय. 25° ते 35° दरम्यान उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान जास्त दाबाचा जो पट्टा आहे त्याला काय म्हटलं जातं? आता जी आपण आकृती बघितली तीच आकृती जी आहे आपल्याला इथे उपयोगी पडेल. अश्व अक्षांश काय आहे? विषुवृत्तीय शांतपट्टा काय आहे? ध्रुवीय शीतपट्टा काय आहे? कर्कवृत्तीय पट्टा. आता कर्कवृत्त जे आहे ते 23°30' कर्कवृत्त कुठे आहे? 23°30' हे जे पट्टे आहेत बघा, हा मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा, विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा. काय म्हटलेलं आहे? हा कुठे आहे? विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5° उत्तर ते 5° दक्षिणच्या दरम्यान. तर 25° 35° उत्तर आणि 25° ते 35° दक्षिण भागामध्ये जास्त दाब पट्टा आहे, यांना मध्य अक्षवृत्तीय दाब पट्टा म्हटलं जातं. मग यांचं नाव काय? यांना वेगळं नाव काय? यांचं वेगळं नाव जे असेल तर 5°. विषुवृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे अक्षवृत्तापर्यंत वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाही, म्हणून या पट्ट्याला विषुवृत्तीय शांत पट्टा, इंग्लिशमध्ये याला नाव आहे डोल्ड्रम्स. काय म्हटलं जातं त्याला? डोल्ड्रम्स जे आहे म्हटलं जातं. विषुवृत्तीय शांत पट्टा 5° दरम्यान उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये. तर कर्कवृत्त आणि मकरवृत्त, कर्कवृत्त आलं उत्तर गोलार्धामध्ये, तर दक्षिण गोलार्धामध्ये काय आलं? मकरवृत्त. 25° ते 35° दरम्यान उत्तर दक्षिण अक्षवृत्तादरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो. हा पट्टा सुद्धा शांत पट्टा आहे, म्हणून याला अश्व अक्षांश, हॉर्स लॅटिट्यूड, याला काय म्हटलं जातं? हॉर्स लॅटिट्यूड, अश्व अक्षांश. म्हणजे ज्यावेळी आपण प्रश्न बघतो तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं आपल्या समोर? अक्ष अक्षांश. 25° ते 35° दरम्यान काय आहे? अश्व अक्षांश. इथे काय आला? अश्व अक्षांश. कर्कवृत्तीय पट्टा जो आहे असा काही पट्टा नाहीये. कर्कवृत्त आणि मकरवृत्ताचं एक रिलिव्हन्स असं आहे की 23.5°ला पृथ्वी कललेली असल्यामुळे एवढ्याच भागामध्ये 23.5°पर्यंत जे आहे सूर्याची किरणं ही लंबरूप पडलेली आपल्याला दिसून येतात. चल पुढचा प्रश्न. भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यामध्ये, हंगामी वारे उपखंडामध्ये प्रामुख्याने भारतीय उपखंडाचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये हिवाळ्यात वाहणाऱ्या आग्नेयेकडून वायव्येकडे, नैऋत्येकडून ईशान्येकडे, ईशान्येकडून नैऋत्येकडे की वायव्येकडून आग्नेयेकडे. आता यासाठी पहिले जे आपल्याला माहिती पाहिजे दिशांचं ज्ञान जे असणं गरजेचं आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व व पश्चिम या मुख्य दिशा. तर उपदिशांच्या बाबतीमध्ये इथनं सुरुवात झाली आग्नेय, इथे झाली नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य दिशा. या दिशा आपल्याला काय म्हटलेलं आहे? हिवाळ्यामध्ये वाहणाऱ्या हंगामी वारे जे आहेत हिवाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये काय होतं? भारतीय उपखंडावरती जे आहे इकडनं नैऋत्येकडनं वारे येतात.
बरोबर. नैऋत्येकडून कुठे वाहतात? ईशान्य दिशेकडे, प्रामुख्याने जे आहे ईशान्य दिशेकडे वाहतात. मग या वाऱ्यांना आपण काय म्हणतो? नैऋत्य मोसमी वारे. हे आहेत नैऋत्य मोसमी वारे. पण हे कधी वाटतात? उन्हाळ्यानंतर जे आहे नैऋत्य मोसमी वारे किंवा पावसाच्या वेळी जे वाहतात. आणि याच्या विरुद्ध जर आपण बघितलं तर हिवाळ्यामध्ये काय होतं? या भागांमधून ईशान्येकडून जे आहे हे वारे कडे वाहतात. यांना काय म्हटलं जातं? ईशान्य मोसमी वारे. यांना म्हटलं जातं ईशान्य मोसमी वारे. हिवाळ्यामध्ये असल्यामुळे. बरोबर. एक आकृती जी आहे याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल बघा. ईशान्य मोसमी वारे हे कुठे होतंय? ही कंडिशन कधी आहे? हिवाळा असताना. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर जे आहे या महिन्यामध्ये वारे वाहतात. तर यांना ईशान्य मोसमी वारे. यांची दिशा काय आहे? ईशान्येकडून नैऋत्येकडे. ईशान्येकडून नैऋत्येकडे. हे जे आहे नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते कशा प्रकारे? अशा प्रकारे भारतावरनं जातात. आता जो सध्याचा सीझन चालू आहे, पावसाळ्याचं जी कंडिशन चालू आहे, या पावसाळ्याच्या कंडिशनमध्ये अशा प्रकारचे वारे जे आहेत ते आपल्याला दिसून येतील. येस, थोडं इतिहास पण आज मी तुम्हाला बोललेलो की सगळं एक मेनली समरी जे आहे इम्पॉर्टंट जसं वाटतात त्याच्याप्रमाणे आपण बघूया. हडप्पा हे महत्त्वपूर्ण ठिकाण कोणी शोधलं? हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती इतिहासामध्ये जो आहे हा खूप महत्त्वाचा भाग आहे. सिंधू संस्कृती जिला म्हटलं जातं संस्कृती. डी.आर. साहनी, जॉन मार्शल, आर.एस. शर्मा की आर.डी. बॅनर्जी? आर.डी. बॅनर्जी म्हणजे राखलदास बॅनर्जी, डी.आर. साहनी, जॉन मार्शल. तर इथे जे आहे पहिली जी दोन शहरं सापडली, एक तर सापडलेलं हडप्पा हे शहर आणि दुसरं म्हणजे मोहेंजोदडो. हडप्पा आणि मोहेंजोदडो जे आहे ही प्रमुख शहरं जी आहेत हडप्पा संस्कृतीच्या वेळी सापडली. आता काय झालं नेमकं 1920-21च्या दरम्यान जे आहे वायव्य भारतामध्ये जो प्रांत आता पाकिस्तानामध्ये आहे त्या ठिकाणी रेल्वेचं काम चालू होतं. आता हे रेल्वेचं बनवण्याचं काम चालू असताना त्या ठिकाणी जे आहे काय झालं? पक्क्या विटा ज्या आहेत त्या सापडायला लागल्या. तर मग तिथे खोदकाम केल्यानंतर हडप्पा हे शहर सापडलं आणि डी.आर. साहनी जे आहे, डी.आर. साहनी जे आहे यांना कशाचं श्रेय मिळतं? हडप्पाच्या संशोधनाचं. हडप्पा जे आहे कोणी शोधून काढलं? डी.आर. साहनी. येस, या ज्या आहेत या सर्व तुम्हाला दिसत आहेत. कालीबंगन, हडप्पा, मोहेंजोदडो, रोपड या सगळ्या सिंधू संस्कृतीच्या सापडलेल्या साईट्स आहेत. सिंधू संस्कृती जी आहे एक महत्त्वाची संस्कृती आहे. तर या सिंधू संस्कृतीमध्ये बरंचसं उत्खनन झालं आणि उत्खननानंतर बऱ्याच गोष्टी ज्या या सापडल्या. तर या गोष्टी ज्यावेळी सापडल्या तर त्याच्यामध्ये एक नृत्य करणारी मुलगी जी आहे, नृत्य करणाऱ्या नाचणाऱ्या मुलीचं नाचणाऱ्या मुलीची मूर्ती जी आहे ही कुठे सापडली? कुठल्या साईटवरती सापडली? तर ही नाचणाऱ्या मुलीची साईट जी आहे ही कुठे सापडली? हडप्पा या शहरामध्ये. हडप्पा या शहरामध्ये. मोहेंजोदडोचा अर्थ काय होतो तुम्ही मला सांगायचं, कमेंटमध्ये लिहायचं आहे. मोहेंजोदडो जे आहे याचा अर्थ काय होतो? मोहेंजोदडोचा अर्थ काय होतो? ही प्रमुख शहरं जी आहेत जी सापडलेली आहेत. एक लिस्ट सुद्धा जी आहे स्टेट बोर्डामध्ये दिलेली आहे की कुठलं उत्खनन जे आहे कोणाच्या माध्यमातून केलं, कोणी कोणी उत्खनन केलं, हे सगळं जे आहे दिलेलं आहे. येस, अबाउट सायन्स घेईल मी सर्व प्रकारचे जे आहेत तुमचे स्टेट बोर्डामधला जो जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो सगळा घेईल, ज्याच्यावरती प्रश्न बनतात. इतिहास, भूगोल, त्यानंतर सामान्य विज्ञान एक खूप महत्त्वाचं आहे. सामान्य विज्ञान तर तुम्ही पूर्णपणे स्टेट बोर्डावरती रिलाय करू शकता. स्टेट बोर्डामधनं प्रश्न प्रामुख्याने जे आहे प्रश्न स्टेट बोर्डामधनं आणि खूप चांगल्या प्रकारे सोप्या पद्धतीने कव्हर केलेलं आहे. जी बॅचेस आपल्या झालेल्या आहेत त्या बॅचेसमध्ये तर मी मेनली स्टेट बोर्डाचा रेफरन्स घेऊन जो आहे तो कंटेंट दिलेला आहे. डिटेलमध्ये दिलं आहे, स्टेट बोर्डाच्या रेफरन्सने दिलेलं आहे. सजीवांच्या वर्गीकरणाच्या क्रमानुसार सर्वात लहान वर्गीकरणाची पायरी कुठली? गण म्हणजेच ऑर्डर,
कुल म्हणजे प्रजाती, कुल म्हणजे फॅमिली, प्रजाती जीनस किंवा जाती स्पेसीज. सर्वात बेसिक पायरी, सर्वात बेसिक किंवा लहान पायरी जी आहे ती कुठली आहे? प्रामुख्याने आपण बघतो पंचसृष्टी वर्गीकरण. पंचसृष्टी वर्गीकरण जे आहे हे आपण फॉलो करतो. R.H. विटकर यांनी दिलेलं पंचसृष्टी वर्गीकरण. मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया. तर ही जी हायरार्ची आहे, ही जी सजीवांचं वर्गीकरण करण्याची पद्धत आहे, याच्यामधला सर्वात बेसिक पार्ट कुठला आहे? सर्व जे आहे त्यांच्यामध्ये समान गुणधर्म आढळतात. तर जाती किंवा स्पेसीज जे आहेत, स्पेसीज जे आहेत हे सर्वात लहान. बघा वर्गीकरण जे आहे पदानुक्रम कसा आहे, हायरार्ची कशी आहे, वर्गाचा क्रम. किंगडम, सृष्टी ज्याला आपण म्हणतो, मग सब किंगडम पण काही काही ठिकाणी जे आहे ते सब किंगडम पण घेतलंय. त्याच्यानंतर संघ किंवा फायलम, फायलम नंतर वर्ग क्लास, त्यानंतर गण म्हणजेच ऑर्डर, कुल फॅमिली, त्यानंतर जीनस म्हणजे प्रजाती आणि जाती म्हणजे स्पेसीज. जसं की आता आंबा जर आपण बघितला तर आंबा प्लांटी किंगडम मध्ये, अँथोफायलामध्ये आहे, डायकॉटिलिडोनी क्लास आहे, स्पिंडेल्स अनार्कडाइक्स त्याची फॅमिली, मॅग्निफेरा त्याची जीनस आणि जाती जी आहे ती आहे इंडिका, मॅग्निफेरा इंडिका. आता शेवटचे जे दोन नाव आहे जीनस आणि स्पेसीज, हे जे आहे कार्ल लिनसने जे आहे बायनोमियल नॉमेनक्लेचर ज्याला म्हटलं जातं, द्विनाम पद्धती, या द्विनाम पद्धतीमध्ये नाव जे आहे शेवटचं जीनस आणि स्पेसीजचं नाव जे आहे नाव दिलं. जसं मानवाचं नाव होमोसेपियन, मानवाला काय म्हटलं जातं? होमोसेपियन्स असं म्हटलं जातं. आंबा मॅग्निफेरा इंडिका, आंब्याला मॅग्निफेरा इंडिका असं म्हटलं जातं. तर ही बायनोमियल नॉमेनक्लेचर जे आहे हे कोणाच्या माध्यमातून आलेलं आहे? बायनोमियल नॉमेनक्लेचर जे दिलं ते कार्ल लिनस. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्याच्या कोणत्या पुस्तकात प्रसिद्ध झाला? द बॉटनिका, ओरिजिन ऑफ स्पीसीज, सिस्टिमा नेचरा की यापैकी नाही? डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. बघा असे प्रश्न जे आहेत ते आपल्याला प्रामुख्याने दिसतात आणि डायरेक्ट याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ही स्टेट बोर्डामधनं, म्हणजे मी तुम्हाला दाखवेल पण की कशा प्रकारे स्टेट बोर्डामध्ये ही इन्फॉर्मेशन जी आहे ही पूर्णपणे कव्हर केलेली आहे. तर ओरिजिन ऑफ स्पीसीज जे आहे, ओरिजिन ऑफ स्पीसीज हे पुस्तक आहे डार्विनचं. द ओरिजिन ऑफ स्पीसीज, चार्ल्स डार्विन याने लिहिलेलं पुस्तक आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक निवडीचा सिद्धांत जो आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज या डार्विनच्या पुस्तकामध्ये प्रसिद्ध झालाय. नैसर्गिक सिद्धांत सर्वमान्य आहे, कारण निसर्गातील उदाहरणं जी आहे नैसर्गिक निवडीचा जो सर्वात जास्त सक्षम असेल तोच इथे जे जगतो. सिस्टिमा नेचरा जे आहे, सिस्टिमा नेचरा कार्ल लिनियसचं पुस्तक आहे. चार्ल्स डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. त्यासाठी त्याने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचा असंख्य नमुने गोळा करून निरीक्षण करून सक्षम ते जगतील, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, सक्षम ते जगतील असं मत मांडलं. त्याचं स्पष्टीकरण देताना त्याने असं म्हटलं की सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात, निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात, जो सक्षम असतो तो या स्पर्धेमध्ये टिकून राहतो. अगदी बेसिक पासून ज्या या गोष्टी ज्या चालू होतात. सक्षम जीवाच्या शरीरात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात, हे निसर्गच निवडतो. निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे टिकाव धरू शकत नाहीत. जगलेले जीव पुनरुत्पादन करून स्वतःच्या वेगळ्या वैशिष्ट्यासकट नवीन प्रजाती तयार करतात. हे आणि हा सिद्धांत कुठे आहे? ओरिजिन ऑफ स्पेसीज, ओरिजिन ऑफ स्पेसीज डार्विनचा सिद्धांत. नेक्स्ट, वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन, पोटॅशियम
नायट्रोजन, रिकामी जागा व पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. लोह, मॉलिब्डेनम जास्त की फॉस्फरस? बघा, आज जे आहे महाराष्ट्र का महापॅक जो आहे, या महाराष्ट्र का महापॅक वरती सर्वात जास्त डिस्काउंट चालू आहे. शिवाय डबल व्हॅलिडिटी सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे, म्हणजे 12+12 मंथ. महापॅकमध्ये बेनिफिट एक असं आहे, महापॅकमध्ये बेनिफिट तुम्हाला असं आहे की वेगवेगळ्या बॅचेस घेण्याची गरज नाही आहे. या महापॅकच्या माध्यमातून सर्व प्रकारचं क्लासेस तुम्हाला याच्यामध्ये ज्या कुठल्या बॅचेस लॉन्च होतील तर एवढ्या कालावधीमध्ये सर्व बॅचेस जे आहेत तुम्हाला मिळतील. अड्डा 24/7च्या ॲपवरती ज्यावेळी तुम्ही जाता तर स्टेट एक्झाम्समध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आणि त्याच्यामध्ये महापॅक म्हणून तुम्हाला दिसेल. त्या महापॅकमध्ये तुम्ही या सर्व बाबी ज्या या बघू शकता. ठीक आहे. बघा, वनस्पतीच्या वाढीसाठी 3 घटक जे महत्त्वाचे आहे. खतांमध्ये सुद्धा ते असतात, नत्र, पालाश आणि स्फुरद ज्याला आपण म्हणतो. स्फुरद म्हणजे काय? फॉस्फोरस जो आहे, हे जे मॅक्रोन्यूट्रिएंट जे आहेत, तर मॅक्रोन्यूट्रिएंट्समध्ये नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या घटकांची आवश्यकता सर्वात जास्त आहे. नत्र, स्फुरद, पालाश खतांमध्ये पण तुम्ही बघा, नत्र, स्फुरद, पालाशचं प्रमाण किती आहे हे चेक केलं जातं. आणि वनस्पतींच्या वाढीसाठी प्रामुख्याने हा फॉस्फरस बघा, पानांच्या वाढीसाठी, फळांच्या वाढीसाठी जे आहे उपयुक्त आहे. आणि वनस्पतींच्या वाढीसाठी 3 घटक मॅक्रोन्यूट्रिएंट्समध्ये जे आहेत, ह्या सगळ्या घटकांचे जे आहे 3ही घटक जे आहे, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. आता ज्या ठिकाणी नायट्रोजनची कमतरता आहे, बघा हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये नायट्रोजन आहे, 78% नायट्रोजन आहे. पण हा नायट्रोजन जे आहे वनस्पतींना स्वतः तसा घेता येत नाही. मग यासाठी नायट्रोजन फिक्सेशन, नायट्रेट्समध्ये जे आहे त्याचं रूपांतरण होणं जे आहे गरजेचं आहे. नायट्रोजन फिक्सेशन ही प्रक्रिया होते. नायट्रोजन फिक्सेशन जे आहे हे वेगवेगळ्या बॅक्टेरियाच्या माध्यमातून, अझोटोबॅक्टर मेनली जे आहे त्यासाठी उपयोगी आहेत. आणि एक नायट्रोजनचं नायट्रेट्समध्ये कन्व्हर्शन होण्यासाठी जे आहे नायट्रोजन फिक्सेशन जे आहे, विजा जेव्हा कडाडतात तर विजा कडाडल्यामुळे त्या ठिकाणी नायट्रोजनचं फिक्सेशन हे होतं. नायट्रोजन ज्या प्रदेशामध्ये नायट्रोजनची कमतरता आहे, या ठिकाणची झाडं काय करतात, ज्या ठिकाणी नायट्रोजनची कमतरता आहे त्या ठिकाणी नायट्रोजनची कमतरता असते, अशा ठिकाणी वाढणाऱ्या काही वनस्पती घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा कीटकांचं भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भासवतात. बघा हे जे आहेत घटपर्णी, ड्रॉसेरा जे आहेत काय करतात, असे रंगीबेरंगी यांचे फळं किंवा फुलं असतात. एखादा कीटक याच्यामध्ये आला की त्याला काय करतात, त्याला जे हे खाऊन टाकतात. म्हणजे नायट्रोजनची ज्या प्रदेशामध्ये नायट्रोजनची कमतरता आहे अशा प्रदेशामध्ये कीटकांचं भक्षण करतात. हा जो आहे ड्रॉसेरा आहे, ड्रॉसेरा, घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॅप ही काय आहेत, या वनस्पती ज्या आहेत कीटक भक्षण करणाऱ्या वनस्पती आहेत. खालीलपैकी कोणत्या एका राज्यात द्विगृही विधिमंडळ नाही? द्विगृही विधिमंडळ म्हणजे काय होतं बघा, विधानसभा आणि विधान परिषद. विधिमंडळामध्ये 2 भाग, विधानसभा आणि विधान परिषद. जसं संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा जशा प्रकारे आहे तशा प्रकारे काही राज्यांमध्ये विधिमंडळामध्ये 2 सभागृह आहेत. आणि विधानसभा जी आहे ती प्रत्येक ठिकाणी, विधान परिषद केवळ 6 राज्यांमध्ये. इथे जे आपल्याला दिलंय त्यापैकी कुठल्या राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ नाही असं म्हटलेलं आहे? सो इट इज इन केरला. केरळमध्ये जे आहे विधानसभा आहे. यूपी, बिहार, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आणि महाराष्ट्र. आंध्र प्रदेश,
तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये काय आहेत? द्विगृही विधिमंडळ म्हणजे विधान परिषद जे आहे या ठिकाणी अवेलेबल आहे. यस. नेक्स्ट, विज्ञान प्लस भूगोल दोन्ही गोष्टी, खगोल विज्ञान किंवा भूगोल जो आहे याच्यामध्ये हा येणारा पाठ. खगोल विज्ञानामध्ये संशोधनाचं कार्य करणारी आयुका संस्था जी आहे कुठे स्थित आहे? दिल्ली, मुंबई, पुणे की कोलकाता? आयुका ही संस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये आयुकाचं हेड ऑफिस जे आहे ते आपल्याला दिसेल. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स याला म्हटलं जातं. आयुका या संस्थेला नाव दिलेलं आहे आणि ही कुठे आहे? पुण्यामध्ये. पुणे युनिव्हर्सिटीच्या परिसरामध्ये जे आहे, तुम्ही औंधच्या बाजूने जर गेलात पुणे युनिव्हर्सिटी तर तुम्हाला तिथे आयुकाचं बोर्ड दिसेल. आयुकाचं ऑफिस जे आहे हे कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. येस. निपर्मक चुंबक कसं बनवलं जातं? लोह, कोबाल्ट, निकेलच्या मिश्रणातून लोह, निकेल, कोबाल्ट, ॲल्युमिनियम आणि टायझॅनियम. ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट की वरील सर्व? निपर्गम चुंबक कशाला म्हटलं जातं आणि हे कशापासून बनतं? कुठले जे आहे याच्यामध्ये वापरले जातात? तर लोह, कोबाल्ट, निकेल यांच्या संमिश्रापासून चुंबक बनतं. तर निपेरमॅग या लोहामध्ये लोह, निकेल, ॲल्युमिनियम, टायटॅनियम यांच्या संमिश्रापासून बनतात. अल्निको हे ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट. अल्निको बघा AlNiCO असं मिळून जे त्याच्यापासून बनलं जातं. तर निपर्मॅग जे आहे लोह, निकेल, कोबाल्ट, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम यांच्यापासून बनणारं जे आहे ते निपर्मग चुंबक. निपर्मॅग म्हटलं जातं किंवा निपर्मग त्याला म्हणू शकता. लोह, कोबाल्ट आणि निकेल यांच्यापासून चुंबक बनवलं जातं. वृश्चिक तारका समूहामध्ये सुमारे 10 ते 12 तारे असतात. त्यातील महत्त्वाचा तारा कुठला? बघा हे पण दिलेला आहे. अवकाश जो पाठ आहे स्टेट बोर्डाचा, ज्येष्ठा, शर्मिष्ठा, व्याध की ध्रुव. वृश्चिक तारका समूह जो आहे हा जो तुम्ही बघताय हा जो आहे वृश्चिक तारका समूह म्हणजे ज्या राशी असतो ना 12 राशी आपण म्हणतो. वृश्चिक तारका समूहामध्ये 10 ते 12 तारे आहेत. त्यापैकी ज्येष्ठा जो आहे हा सर्वात तेजस्वी तारा आहे. वृश्चिक तारका समूह हा दक्षिण गोलार्धाच्या आकाशात विषुववृत्ताच्या खाली दिसतो. एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापासून सूर्यास्तानंतर काही तासांनी पूर्व आकाशात हा तारका समूह दिसतो. वृश्चिक असं याला म्हटलेलं आहे आणि ज्येष्ठा जे आहे याच्यामधला महत्त्वाचा तारा आहे. चुंबक अतिशय महत्त्वाचा आहे. बघा चुंबकाबद्दल सुद्धा जे आहे माहिती आपल्याला स्टेट बोर्डामध्ये दिलेली दिसते. ठीक आहे. तर चुंबकीय बलरेषा म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन जे आहेत काल्पनिक जोडण्या आहेत. फॅरेडेने चुंबकीय आकर्षण आणि प्रतिकर्षण याची संकल्पना देण्यासाठी जी आहे ही संकल्पना मांडली. चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जाते. दक्षिण ध्रुव त्याच किंवा दुसऱ्या चुंबकाचाही असू शकतो. म्हणजे इथे बघा कुठे जाते? नॉर्थ पोलकडून नेहमी साऊथ पोलकडे चालले. आता हा त्या चुंबकाचा असू शकतो किंवा इतर चुंबकाचा पण असू शकतो. ऑलवेज जे आहे या नॉर्थकडनं निघतात साऊथकडे पोचतात. चुंबकीय बलरेषा त्यांना म्हटलं जातं. चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंग सारख्या ताणलेल्या अवस्थेमध्ये असतात. त्या एकमेकांना दूर ढकलतात. चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत. या स्टेटमेंटवरती प्रश्न आलेला आहे. चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत. चुंबकीय बलरेषांची एखाद्या बिंदूपाशी असणारी संख्या त्या ठिकाणच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कशी ठरेल की त्या क्षेत्रामध्ये किती प्रमाणामध्ये चुंबकीय बलरेषा आहेत त्यावरून. तर ह्या ज्या आहेत प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाईन्स
ऑफ फोर्स, तर बलरेषांची संकल्पना जी आहे ही मायकेल फॅरेडे, कोणी मांडली? मायकेल फॅरेडे जे आहे यांनी मांडलेली आहे. एकूण नक्षत्र किती आहेत? बघा अशा प्रकारचे प्रश्न, जसं राशी ज्या आहेत त्या 12 आहेत, मग नक्षत्र किती आहेत? तारकांचा एक समूह जो आहे त्याला नक्षत्र असं म्हटलं जातं. आणि पृथ्वी जी आहे सातत्याने फिरत राहते, सूर्य पण आपला जो आहे सूर्याच्या भोवती जी आहे पृथ्वी फिरत राहते. तर वेगवेगळ्या सूर्य, पृथ्वी आणि नक्षत्राचा जो क्रम असतो, ज्या नक्षत्रामध्ये येते त्याला काय म्हटलं जातं? त्याला नक्षत्र असं म्हटलं जातं. तर एकूण किती नक्षत्र आहेत? येस, बघा एकूण जर आपण बघितले तर 27 नक्षत्र आहेत. 27 नक्षत्र आहेत. जर 360 अंशाला आपण 27 ने भागलं तर साधारणपणे 13 अंश 20 मिनिटांवरती जे आहे, एक एक भाग जो आहे तो 13 अंश 20 मिनिटांचा भाग जो आहे हा होतो. ठीक आहे. नक्षत्रांची संख्या जी आहे ही 27 आहे. चंद्र एक पृथ्वी प्रदक्षिणा सुमारे 27.3 दिवसात पूर्ण करतो. प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या प्रवासाला एक भाग किंवा एक नक्षत्र म्हणतात. काय म्हणतात? प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या प्रवासाला एक भाग किंवा एक नक्षत्र म्हणतात. 360 अंशाचे 27 समान भाग केले तर प्रत्येक भाग सुमारे 13 अंश 20 मिनिटं येतो. 13 अंश 20 मिनिटं एवढ्या भागातील तारका समूहातील सर्वात तेजस्वी ताऱ्यावरून ते नक्षत्र ओळखलं जातं. या ताऱ्याला योग तारा म्हणतात. तर आपण आकाश निरीक्षण ज्यावेळी करतो त्यावेळी पृथ्वी भ्रमण मार्गावरती कुठे आहे त्यावरून नक्षत्र दिसणार हे निश्चित होतं. जे चंद्र जो आहे हा फिरतोय पृथ्वीच्या भोवती, तर त्यावेळी कोन जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये ज्या प्रदेशामध्ये असणार आहे चंद्र, आणि चंद्र जो आहे 27.3 दिवसामध्ये पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करतो, म्हणून ते नक्षत्र जे आहे. आता जसं तुम्ही ऐकलं असेल की आता पाऊस पडतोय, तर पाऊस जो आहे तो मृग नक्षत्रामध्ये पडतो असं म्हटलं जातं. तर मृग काय? एक तारा आहे जो की या खंडामधला म्हणजे या भागामधला 13 अंश 20 मिनिटाच्या भागामधला सर्वात तेजस्वी तारा आहे असं म्हटलं जाईल. ध्रुव तारा ओळखण्यासाठी कोणत्या तारका समूहाचा उपयोग होतो? शर्मिष्ठा, सप्तऋषी, ज्येष्ठा की 1 व 2 दोन्ही? ध्रुव तारा उत्तरेकडे स्थान जे आहे, ध्रुव ताऱ्याचं स्थान जे आढळ आपण म्हणतो, तर हा जो ध्रुव तारा आहे हा ओळखण्यासाठी कोणत्या तारका समूहांचा उपयोग होईल? बघा आकाशामध्ये तुम्ही बघा, उन्हाळ्यामध्ये निरभ्र आकाश असतं, तारे दिसतात. सप्तर्षी तुम्ही बघितले असेल, 7 ताऱ्यांचा समूह जो आहे त्याला सप्तर्षी म्हटलं जातं. आणि सप्तर्षी व शर्मिष्ठा असे दोनही तारे जे आहेत, ध्रुव तारा ओळखण्यासाठी सप्तर्षीप्रमाणे शर्मिष्ठेच्या ताऱ्यांचा सुद्धा उपयोग होतो. शर्मिष्ठा तारकासमूह 5 ठळक ताऱ्यांनी बनलेला आहे. एम या अक्षराच्या मांडणीमध्ये हे तारे आकाशात दिसतात. इथे बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल, एम आकारामध्ये दिसतात. तिसरा व चौथा तारा जोडणारी रेषा जर दुभागली तर या ज्या चित्राप्रमाणे जर आहे हा लंब दुभाजक ध्रुव ताऱ्याकडे जातो. ध्रुव ताऱ्याच्या एका बाजूला सप्तर्षी तर दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा, एका बाजूला सप्तर्षी तर दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा असतात. ज्यावेळी शर्मिष्ठा तारकासमूह मावळू लागतो त्यावेळी सप्तर्षीचा उदय होतो. म्हणजेच आपल्याला ध्रुव तारा पाहण्यासाठी कुठल्याही दिवशी या दोघांपैकी एका तारकासमूहांचा उपयोग करून घेता येतो. साधारणपणे अवकाश ज्ञान जे आहे त्याच्यासाठी जे आपल्याला गरजेचं आहे. बघा एकूण राशी किती असतात सगळ्यांना माहिती आहे, 12 राशी. एकूण जे आहेत 12 राशी. सूर्य ज्या आयनिक वृत्तावर फिरतो त्या आयनिक वृत्ताचे 12 समान भाग कल्पलेले आहेत. म्हणजेच प्रत्येक भाग 30 अंशाचा आहे. या प्रत्येक भागाला राशी जी आहे ते सूर्याच्या संदर्भात, तर जसं आपण बघितलं नक्षत्र जे आहे ते चंद्राच्या संदर्भात. ठीक आहे. 12 राशी ज्या आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे. मध्ये चुंबकत्व आलेलं आहे. ठीक आहे. दूरवर आकाश पाहिलं असता आकाश जमिनीला टेकल्यासारखं दिसतं,
त्याला काय म्हणतात? उधर्व, अधर्व बिंदू ध्रुव, खगोलीय ध्रुव की क्षितिज? जर आपण दूरपर्यंत बघितलं, मोकळी स्थिती आहे आणि या मोकळ्या स्थितीमध्ये आकाश जे आहे, आकाश काय होतंय? हे जमिनीला टेकल्यासारखं दिसतंय. जमिनीला टेकल्यासारखं दिसतंय तर त्याला काय म्हटलं जातं? आकाश आणि जमीन जिथे एकत्र होतं त्याला क्षितिज. त्याला आपण काय म्हणतो? क्षितिज. दूरवर पाहिलं असता जिथे आकाश टेकलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? ती जी अवस्था जी आहे ती क्षितिज जे आहे. ॲक्च्युली इट इज इमॅजिनरी, असं कुठे होत नाही. पृथ्वीचा जो कर्व आहे, पृथ्वी जशी कर्व असल्यामुळे जे आहे हे क्षितिज जे आपल्याला दिसून येतं. खालीलपैकी ताऱ्यांचे प्रकार कोणते? तेजोमेघ, तांबडी राक्षसी तारा, महाराक्षसी तारा, वरीलपैकी सर्व पर्याय योग्य. बघा, ताऱ्यांच्या निर्मितीपासून ताऱ्यांच्या अस्तापर्यंत आपण तेजोमेघ पासून ताऱ्याची निर्मिती होते. तेजोमेघ प्रामुख्याने धूळ व हायड्रोजन पासून बनलेले ढग असतात. गुरुत्वाकर्षणामुळे तेजोमेघातील कणांचं आकर्षण निर्माण होतं. आकुंचनामुळे तो ढग दाट व गोलाकार होतो आणि यावेळी ढगाच्या मधल्या भागामध्ये वायूचा दाब वाढल्याने तापमानामध्येही प्रचंड वाढ होते आणि ऊर्जा निर्मिती होते. अशा हायड्रोजनच्या गोलाकार ढगाला तारा किंवा स्टार असं म्हणतात. पुढे तापमानात वाढ होणे, आकुंचन, प्रसरण या कार्यांमुळे ताऱ्यांचं स्वरूप बदललं जातं आणि या साऱ्या प्रक्रियेसाठी मोठा कालावधी लागतो आणि हाच ताऱ्यांचा जो आहे जीवनप्रवास असून त्याच्यामध्ये याचे जे विविध प्रकार जे आहेत त्याच्यामुळेच ओळखले जातात. जसं बघा, सर्वसाधारण तारा, तांबडा राक्षसी तारा, तांबडा महाराक्षसी तारा, हे जे तारे आहेत म्हणजे तेजोमेघापासून जे आहेत तेजोमेघापासून तारे तयार होतात आणि नंतर मग कृष्णविवर किंवा ज्याला आपण काय म्हणतो ब्लॅक होल थेअरी जे आहे, कृष्णविवरामध्ये जे आहेत हे काय होतील? हे तारे जे आहेत अस्त होतील. तर इथे जर आपण बघितलं तर सर्व पर्याय जे आहेत ताऱ्यांचे प्रकार जे आहेत आता हे जे आहेत सर्व योग्य आहेत. ठीक आहे, चालेल. बाकीचा पार्ट जो आहे तो आपण जरा करूयात नंतर कव्हर. ही बॅच जी आहे ही आपली चालू झालेली आहे आणि सद्यस्थितीमध्ये तुमच्यासाठी ब्रह्मास्त्र सिलेक्शन किट अवेलेबल आहे. ब्रह्मास्त्र सिलेक्शन किट जी अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये ही बॅच तर तुम्हाला मिळतेच आहेत, शिवाय आपली जी ब्रह्मास्त्र बॅच झालेली आहे ही ब्रह्मास्त्र बॅच पण अवेलेबल आहे. PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल आहेत, ई बुक्स अवेलेबल आहेत आणि मॉक टेस्ट पण अवेलेबल आहे. कंप्लीट सिलेक्शन किट जे आहे ते तुम्हाला अवेलेबल आम्ही करून देतोय आणि सध्या जे आहे डिस्काउंट पण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. Y705 कोड वापरून तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये डिस्काउंट जे आहे हे मिळू शकता. ठीक आहे, तर तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्डाचा सार ही आपली सिरीज चालू आहे वेगवेगळ्या विषयामधनं. आता कसं आहे की जो पार्ट बऱ्याच वेळा जो आहे आपण टच करत नाही अशा प्रकारचा पार्ट टच करण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून टॉपिक्स जे आहेत ते आपण कव्हर करून घेतोय. उद्यासुद्धा तुमच्यासाठी अशाच प्रकारचा विविध म्हणजे प्रामुख्याने एक इयत्ता आपण कन्सिडर करून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान या प्रकारचे घटक जे आहेत ते आपण कव्हर करूयात. सो थँक्यू एव्हरीवन. क्लास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर पण करा. धन्यवाद.